रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। मी प्राध्यापक राजेंद्र गायधने इयत्ता 12वी भूगोल या विषयाचे प्रकरण क्रमांक 4 आपल्यासमोर घेऊन येत आहे। प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणामधील उपघटक जो आहे शेती। शेती हा मानवाचा एक मूलभूत प्राथमिक आर्थिक व्यवसाय आहे। जगातील बहुतेक लोकसंख्या या शेती व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला पाहायला मिळते। मानवाची अन्नाची गरज भागविण्यासाठी शेती हा महत्त्वाचा व्यवसाय मानवाद्वारे प्राचीन कालखंडापासून केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो। मानवाचा जसजसा विकास होत गेला तसतसा शेती प्रकारामध्ये बदल होत गेला, पीक रचनेमध्ये बदल होत गेला, शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत गेला आणि त्यानुसार शेतीचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आपल्याला या ठिकाणी आढळतात। या शेती प्रकाराचीच माहिती आपण या ठिकाणी आज घेणार आहोत। पहिला प्रकार या ठिकाणी आहे उद्यान शेती। हा आधुनिक शेतीचा एक प्रकार आहे। उद्यान शेतीमध्ये विविध प्रकारच्या फळांचं, फुलांचे, औषधी वनस्पती असतील किंवा शोभेची झाडे यांचं उत्पादन या उद्यान शेतीमध्ये घेतलं जातं। नियंत्रित वातावरणामध्ये विविध प्रकारच्या फुलांचं उत्पादन त्यामध्ये घेतलं जातं आणि मग या फुलावर प्रक्रिया करणारे उद्योग जे आहेत, फुलांचा अर्क काढणे, त्यापासून सुगंधी द्रव्य निर्माण करणे, अत्तर निर्मिती असेल, सौंदर्य प्रसाधने असतील, यासाठी लागणारा कच्चा माल या उद्यान शेतीमधून मिळवला जातो। आणि म्हणून अलीकडच्या काळातला हा एक महत्त्वाचा असा मानवाचा प्राथमिक व्यवसाय आपल्याला या ठिकाणी दिसतो। या उद्यान शेतीमधून घेतली जाणारी जी उत्पादने आहे ही व्यापारी उद्देशाने या विविध प्रकारच्या फुलांचे, फळांचे किंवा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी पाना फुलांच्या शोभेच्या झाडांचं उत्पादन त्यामध्ये घेतलेलं आपल्याला दिसतं। या शेतीचे वैशिष्ट्य आपल्याला असे पाहता येतील की या उद्यान शेतीमध्ये मनुष्यबळाचा वापर हा अधिक प्रमाणामध्ये करावा लागतो, कारण छोट्याशा जागेमध्ये, छोट्याशा क्षेत्रावर हा उद्यान शेतीचा प्रकार आपल्याला दिसून येतो आणि म्हणून या उद्यान शेतीमध्ये मनुष्यबळाचा वापर जास्तीत जास्त करावा लागतो। मग त्यासाठी संकरण केलं जातं, नवीन नवीन सुधारित रोपट्यांची निर्मिती करणं असेल, त्यासाठी ऊतीवर्धन आहे, टिश्यू कल्चर आहे, यासारख्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून आधुनिक अशा नवीन जातींची निर्मिती त्यामध्ये करावी लागते। त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा शेती प्रकार केलेला आपल्याला दिसतो। त्यासाठी जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती ज्या आहेत, तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, त्याचा वापर यामध्ये करावा लागतो। या उद्यान शेतीचे प्रदेश पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की उष्णकटिबंधीय प्रदेश, त्याचबरोबर समशीतोष्ण कटिबंधातील काही देशामध्ये ही उद्यान शेती आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर भूमध्य सागरीय हवामानाच्या प्रदेशामध्ये देखील ही उद्यान शेती केलेली आपल्याला दिसून येते। या शेतीमधील जी उत्पादने आहेत, विविध प्रकारची फुलं जी असतात, त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी ही त्या ठिकाणी असते, कारण या फुलापासून सुगंधी द्रव्य निर्माण केली जातात, अत्तर निर्मिती केली जाते आणि त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता त्याला असते। फुले किंवा फळे जे असतात हे नाशवंत असतात आणि ती दीर्घकाळ टिकविण्यासाठी त्या उद्यान शेतीच्या क्षेत्रामध्येच शीतगृहांच्या सुविधा निर्माण कराव्या लागतात। जलद अशा प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेची निर्मिती करावी लागते, जेणेकरून ही उत्पादने ताज्या अवस्थेमध्ये ग्राहकापर्यंत पोहोचतील किंवा प्रक्रिया उद्योगापर्यंत पोहोचतील अशा प्रकारची जलद वाहतूक व्यवस्था निर्माण करावी लागते। आणि म्हणून या उद्यान शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो, उच्च दर्जाची वाहतूक व्यवस्था त्याला निर्माण करावी लागते आणि अशी सुविधा ज्या ज्या देशामध्ये आहे अशा ठिकाणी हा उद्यान शेतीचा जो प्रकार आहे हा निर्माण झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो। अलीकडच्या काळामधला तो एक महत्त्वाचा व्यवसाय होऊ पाहत आहे आणि त्यामधून मिळणारा परतावा जो आहे, हा मिळणारा परतावा किंवा नफ्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि म्हणून यामधून कुशल अकुशल लोकांना एक प्रकारची रोजगाराची संधी ही त्यामधून प्राप्त होते। कमी क्षेत्रामधून
जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ही उद्यान शेती अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून शेतीचा एक मानवाने विकसित केलेला एक आधुनिक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरा प्रकार जो आहे मंडई शेतीचा. मंडई शेती म्हणजे जी शेती शहराच्या जवळपास केली जाते व ज्या शेतीमधून फळे, फुले, भाजीपाला, पालेभाज्या तसेच दूध, मांस, अंडी यासारखी जी नाशवंत उत्पादने आहेत, या नाशवंत उत्पादनांचं निर्मिती करून ट्रकच्या माध्यमातून ही उत्पादने बाजारपेठेमध्ये पाठवली जातात आणि म्हणून त्याला ट्रक फार्मिंग असं म्हटलं जातं. ही सर्वच्या सर्व उत्पादने जी आहेत हे नाशवंत असतात आणि म्हणून ताज्या अवस्थेमध्ये ही उत्पादने बाजारपेठेजवळ किंवा बाजारपेठेमध्ये पोहोचवण्यासाठी शहरांच्या जवळपास हा शेती प्रकार आपल्याला दिसून येतो. सुरुवातीला युरोप खंडामध्ये या मंडईबाग शेतीचा उदय झाला. त्या शहरी लोकांकडून ताजा भाजीपाला, फळे, फुले, दूध, अंडी किंवा मांस यासारख्या उत्पादनांना मोठी मागणी असते. कारण शहरी लोकांची क्रयशक्ती ही जास्त असल्यामुळे हा ताजा भाजीपाला किंवा फळे फुले असतील यांना मोठी मागणी असते आणि म्हणून शहराच्या जवळपासच्या क्षेत्रामध्ये या मंडईबाग शेतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एका रात्रीमध्ये ट्रक जेवढं अंतर पार करून जाईल तेवढ्या अंतरापर्यंत हा शेती प्रकार आता विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. पूर्वीच्या काळी वाहतूक साधनं मर्यादित होती. आता मात्र अंतराचं बंधन राहिलेलं नाही. अतिशय वेगवान अशा प्रकारची आधुनिक वाहतूक साधनं निर्माण झालेली आहे. त्यामुळे एका रात्रीमध्ये ट्रकच्या माध्यमातून हा शेतीमाल बाजारपेठेपर्यंत किंवा ग्राहकापर्यंत पोहोच करणं अगदी सहज शक्य झालेलं आहे. या वेगवान वाहतुकीमुळं अंतराची मर्यादा नष्ट झाली. जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये ही मंडईबाग शेती या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. जगातील या शेतीचे वितरण पाहता आपल्याला असं लक्षात येईल, ग्रेट ब्रिटन, डेन्मार्क, नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, ईशान्य संयुक्त संस्थाने, आग्नेय ऑस्ट्रेलिया आणि भारतातील मोठ्या शहरांच्या जवळपास या मंडईबाग शेतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. मंडईबाग शेती हे शहरीकरणाचं फलित आहे असं मानलं जातं. कारण शहरी लोकांकडून या मंडईबाग शेतीच्या उत्पादनांना मोठी मागणी ही त्या बाजारपेठेमध्ये या ठिकाणी असते. या शेतीचे वैशिष्ट्ये आपल्याला पाहायचे आहेत. हा शेती प्रकार पाहत असताना ही एक आधुनिक शेती आहे, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. शहरी भागातील लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगतच्या भागामध्ये ही मंडईबाग शेती विकसित झालेली आपल्याला दिसते. मर्यादित शेतजमिनीमधून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न या मंडईबाग शेतीमध्ये केला जातो. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. तसेच या मंडईबाग शेतीमध्ये मानवी श्रमाचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये करावा लागतो. त्याचबरोबर मानवाचं सुधारित असलेलं ज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर हे मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतो. त्यासाठी संकरित बियाणांची निर्मिती करावी लागते, संकरित रोपट्यांची निर्मिती करावी लागते. कृषी विद्यापीठाच्या मार्फत अशा प्रकारच्या संकरित बियाणांची निर्मिती ही त्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते की ज्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येईल. त्याचबरोबर या शेतीमध्ये सेंद्रिय खते असतील, रासायनिक खते आहेत, कीटकनाशके असतील, जंतुनाशके असतील किंवा जलसिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब या मंडईबाग शेतीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. शहरापासून ट्रकद्वारे ही उत्पादने वाहून आणली जातात. एवढ्या अंतरापर्यंत हा शेती प्रकार विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये पिकवलेलं जे उत्पादन आहे त्यामध्ये भाजीपाला असेल, फळं फुले असतील, दूध आहे, मांस आहे, अंडी असतील, ही नाशवंत उत्पादने आहेत आणि म्हणून ताज्या अवस्थेमध्ये ही उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या अंतरापर्यंत हा शेती प्रकार विकसित झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अलीकडच्या काळामध्ये मोठमोठी महानगरे औद्योगिक विकासामुळे निर्माण झालेली आपल्याला दिसतात. अशा प्रगत औद्योगिक शहरांच्या जवळपासच्या भागामध्ये या मंडईबाग शेतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की पुण्यासारखं एक मोठं औद्योगिक महानगर आपल्या भारतामध्ये आहे आणि पुण्याच्या जवळपास असलेलं खेड शिवापूर असेल किंवा सासवडसारखं ग्रामीण भाग असेल, या जवळपासच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या या शेतीमधून फळं फुलं किंवा भाजीपाला यांचं उत्पादन घेऊन त्या शहरी बाजारपेठेतील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा शेती प्रकार विकसित झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अशा प्रकारे शहराच्या लगत
या शेतीचं क्षेत्र आपल्याला दिसून येतं. त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला असंही सांगता येईल, या शेताचा आकार हा छोटासा असतो, लहान असतो. कारण हा शेती प्रकार शहराच्या जवळपास केला जात असल्यामुळे त्या ठिकाणी शेतीच्या किमती प्रचंड वाढलेल्या असतात आणि म्हणून शेताचं क्षेत्र हे कमी असतं किंवा लहान असतं. या छोट्याशा शेत जमिनीमधून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न या मंडईबाग शेतीमधून या ठिकाणी केला जातो. आणि त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारित रोपट्यांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन या मंडईबाग शेतीमधून या ठिकाणी घेतलेलं दिसून येतं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विस्तृत व्यापारी धान्य शेती. आता ही विस्तृत व्यापारी धान्य शेतीचं व्याख्या करताना आपल्याला असं सांगता येईल की ज्या शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादनं जी आहेत ती राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठवून त्यापासून जास्तीत जास्त पैसा मिळवणं या उद्देशाने ही शेती केली जाते आणि म्हणून त्याला व्यापारी शेती असं या ठिकाणी संबोधलं जातं. कमी लोकसंख्या असलेल्या विस्तृत प्रमाणामध्ये शेतजमीन उपलब्ध असलेल्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त यांत्रिक अवजारांचा वापर करून हा शेती प्रकार केलेला आपल्याला दिसून येतो. या शेतीचे वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला पहिलं वैशिष्ट्य असं सांगता येईल की शेताचा आकार हा प्रचंड मोठा असतो. शेताचा आकार साधारण 400 हेक्टरपासून 1600 हेक्टरपर्यंत शेताचा आकार असतो. म्हणजे प्रचंड विस्तारित आकाराची शेतं या ठिकाणी या शेती प्रकारामध्ये आपल्याला दिसतात. आणि एवढ्या मोठ्या प्रचंड विस्तारित क्षेत्रामध्ये मनुष्यबळाचा वापर करणं शक्य नसतं. कारण या विस्तारित धान्य शेतीच्या प्रदेशामध्ये मुळातच लोकसंख्या कमी असते आणि त्यामुळे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही. आणि म्हणून शेतीची जी कामे आहेत, अगदी नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी ही सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने करावे लागतात. म्हणजेच या व्यापारी धान्य शेतीचं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे की यांत्रिक शेती हे त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सर्व कामं यंत्राच्या साहाय्याने या ठिकाणी केली जातात आणि म्हणून त्याला यांत्रिक शेती संबोधलं जातं. त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर असेल, कंबाईन यंत्र असेल, मळणी यंत्र आहे, फवारणी यंत्र असेल, यासाठी प्रचंड भांडवलाची गुंतवणूक या व्यापारी धान्य शेतीमध्ये या ठिकाणी करावी लागते. आणि म्हणून ही भांडवली शेती आहे असं म्हटलं जातं. कारण हा कमी लोकसंख्येचा प्रदेश आहे, लोकसंख्येची घनता कमी असते, मनुष्यबळ पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही आणि म्हणून शेतीची बहुतेक सर्व कामे यंत्राच्या माध्यमाने या ठिकाणी केली जातात. या ठिकाणी शेतीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. दर हेक्टरी किमान उत्पादन आणि दर डोई मात्र कमाल उत्पादन हे या शेतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दर हेक्टरी किमान उत्पादन यासाठी मिळतं की शेतीकडे वैयक्तिकरित्या काळजीपूर्वक लक्ष देण्यासाठी मनुष्यबळ पुरेसं उपलब्ध नसल्यामुळे दर हेक्टरी उत्पादन कमी मिळतं. परंतु त्या शेतकऱ्याच्या वाट्याला प्रचंड जमीन त्या ठिकाणी आली असते, प्रचंड क्षेत्र त्याच्या वाट्याला आलेलं असतं आणि त्यामुळे त्याचं दरडोई मिळणारं उत्पादन जे असतं हे दरडोई उत्पादन मात्र त्या ठिकाणी जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून त्याचं ते महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की या शेतीमध्ये एक पीक पद्धती आहे. सलग एकाच पिकाची लागवड त्यामध्ये केलेली आपल्याला आढळून येते. मग त्यामध्ये गहू हे या शेतीचं प्रातिनिधिक पीक आहे, मुख्य पीक आहे. समशीतोष्ण कटिबंधामध्ये हिवाळी गहू आणि उन्हाळी गहू अशा दोन्ही हंगामामध्ये गव्हाचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. हिवाळी गहू हा नरम असतो, श्वेत गहू त्याला म्हटलं जातं आणि उन्हाळी गहू जो असतो हा उन्हाळी गहू टणक असतो, तांबडा गहू असतो. म्हणजे दोन हंगामामध्ये गव्हाची लागवड त्या ठिकाणी केली जाते. समशीतोष्ण कटिबंधामध्ये विशेषतः सायबेरिया किंवा रशियाच्या पूर्वेकडचा प्रांत ज्या ठिकाणी गव्हाचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये घेतलं जातं त्या सायबेरियाला जगाचं गव्हाचं कोठार या नावाने संबोधलं जातं. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये गव्हाचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. किंवा संयुक्त संस्थानामधील प्रेरी प्रदेश, सुपीक जमीन त्या ठिकाणी आहे, या ठिकाणी मकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मका हे त्या ठिकाणचं दुसरं उत्पादन आहे. त्याचबरोबर सोयाबीनसारख्या पिकाचंही उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं, सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे गव्हाबरोबरच त्या ठिकाणी मका आहे, सोयाबीन असेल, सूर्यफूल आहे, या प्रकारच्या पिकांचं उत्पादन या व्यापारी धान्य शेतीमधून या ठिकाणी घेतलं जातं. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबरोबरच ही उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाठवून त्यापासून जास्तीत जास्त पैसा मिळवणं हे प्रमुख उद्दिष्ट या व्यापारी धान्य शेतीच्या ठिकाणी दिसून येतं. मग हे व्यापारी धान्य शेतीचे प्रदेश पाहत असताना उत्तर अमेरिकेमध्ये प्रेरी नावाचा गवताळ प्रदेश आहे, रशियामध्ये स्टेप गवताळ प्रदेश आहे,
दक्षिण अमेरिकेमध्ये पंपास गवताळ प्रदेश, दक्षिण आफ्रिकेमध्ये व्हेल्ड गवताळ प्रदेश, ऑस्ट्रेलियामध्ये डाऊन्स गवताळ प्रदेश, या ठिकाणी ही व्यापारी धान्य शेती त्या ठिकाणी केलेली आपल्याला आढळून येते. या शेतीचे जी उत्पादनं आहेत हे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाठवले जातात. विशेषतः संयुक्त संस्थानाकडून आग्नेय आशियातील देश जे आहेत किंवा आफ्रिका खंडातील देशांकडे ही व्यापारी धान्य शेतीची उत्पादने पाठवली जातात. या व्यापारी धान्य शेतीमधून मिळणारं उत्पादन हे प्रचंड असल्यामुळं त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निर्यात करून त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन हे त्यापासून मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारची ही एक महत्त्वाचा शेती प्रकार समशीतोष्ण कटिबंधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे मळ्याची शेती. या मळ्याची शेतीची माहिती पाहत असताना आपल्याला अगोदर त्याची व्याख्या या ठिकाणी बघायची आहे. जी शेती उष्णकटिबंधीय प्रदेशामधील घनदाट अरण्याच्या आणि विरळ लोकवस्तीच्या प्रदेशामध्ये कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या शेतजमिनीमध्ये शास्त्रीय पद्धतीने मोठी भांडवल गुंतवणूक करून व्यापारी तत्वावर केली जाते, त्या शेतीला म्हणायचे मळ्याची शेती. मग या शेतीचे प्रदेश पाहत असताना विशेषतः उष्णकटिबंधीय देशामध्ये हा मळा शेती प्रकार आपल्याला आढळून येतो. मग या उष्णकटिबंधातील मलेशिया आहे, भारतासारखा देश आहे, श्रीलंका, कॅरेबियन बेटे आहे, ब्राझीलसारखा देश आहे, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम यासारखे उष्णकटिबंधातील जे देश आहेत त्या उष्णकटिबंधीय देशामध्ये मळ्याच्या शेतीचा विकास अगदी प्राचीन कालखंडापासून झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विशेषतः पोर्तुगीज किंवा डचांनी हा मळा शेती प्रकार विकसित केलेला आपल्याला दिसून येतो. आज त्या ठिकाणी त्या मळा शेतीची मालकी स्थानिक लोकांकडे आहे. या मळा शेतीचे वैशिष्ट्य पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की मळा शेतीचे वैशिष्ट्य जे आहे, पहिलं वैशिष्ट्य शेतांचा आकार मोठा असतो. साधारणपणे 100 हेक्टरपासून 200 हेक्टरपर्यंत मळ्याच्या शेतीचा आकार आपल्याला दिसून येतो. दुसरं वैशिष्ट्य, ही शेती भांडवलाधिष्ठित आहे. कारण या मळा शेतीमध्ये लावली जाणारी जी पिकं आहेत त्या पिकांच्या लागवडीसाठी असेल, त्या पिकांची उत्पादनं गोळा करणं असेल, त्यासाठी प्रचंड भांडवल गुंतवावं लागतं किंवा त्यामध्ये एक पीक पद्धती त्या ठिकाणी वापरली जाते. एकदा मळ्याच्या पिकांची लागवड केली की साधारणपणे 15 ते 20 वर्षापर्यंत उत्पादनं त्या ठिकाणी घेता येतात. म्हणजे दीर्घ कालावधीपर्यंत त्या शेतीपासून उत्पादनं मिळत चालतात. आणि त्याचबरोबर पिकांची योग्य पद्धतीने लागवड करणं असेल, पिकांची प्रक्रिया करणं असेल किंवा त्याची प्रतवारी करणं असेल, यासाठी कुशल आणि अकुशल अशा प्रकारच्या मजुरांचीही त्याला आवश्यकता असते. विशेषतः यामध्ये जी पिकं घेतली जातात त्यामध्ये चहा, कॉफी, रबर, कोको, नारळ असेल, मसाल्याचे पदार्थ आहेत, विविध प्रकारच्या फळांचं उत्पादन त्याच्यामध्ये घेतलं जातं. आणि मग या पिकांच्या लागवडीसाठी सुधारित रोपट्यांची निर्मिती करावी लागते. त्यासाठी ऊतीवर्धन आहे, टिश्यू कल्चर आहे, यासारख्या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून सुधारित रोपट्यांची निर्मिती करावी लागते. त्यासाठी मोठं भांडवल गुंतवणूक करावी लागते. म्हणजे त्यासाठी संशोधन करावं लागतं आणि विद्यापीठाच्या मार्फत या ठिकाणी अशा प्रकारच्या नवीन सुधारित रोपट्यांची निर्मिती त्यामध्ये करावी लागते. यामध्ये जी उत्पादनं घेतली जातात त्या उत्पादनांचं वर्गीकरण करावं लागतं. विशिष्ट दर्जाची फळं ही निर्यातक्षम जी आहेत, ही निर्यातक्षम फळं बाजूला काढून मग त्या फळांची निर्यात केली जाते किंवा त्या फळावर प्रक्रिया करण्यासाठी तशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करावी लागते. त्या शेतीमधून उत्पादित होणारा जो माल आहे त्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे स्थानिक परिसरामध्ये असावे लागतात. म्हणजे वाहतूक खर्च कमी येतो. म्हणजेच त्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल देखील मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवावं लागतं. या शेतीचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल, हेक्टरी उत्पादन त्याचं कमी मिळतं, परंतु त्याचं एकूण उत्पादन जे आहे हे एकूण उत्पादन मात्र त्या ठिकाणी जास्त असतं. कारण या शेतीमध्ये घेतली जाणारी जी उत्पादनं आहेत ही उत्पादने तुलनेने महाग असतात. त्यामध्ये विविध फळांचं उत्पादन त्यामध्ये घेतलं जातं. त्यामध्ये काजू आहे, बदाम असेल, नारळ आहे, फणस आहे किंवा आंब्यासारखे उत्पादन असतील, द्राक्षे आहेत, विविध फळांचं उत्पादन त्याच्यामध्ये घेतलं जातं किंवा चहा असेल, कॉफी असेल, कोको आहे. या फळांचं उत्पादन कमी मिळतं, परंतु त्यापासून मिळणारा परतावा किंवा मिळणाऱ्या नफ्याचं प्रमाण
हे या ठिकाणी जास्त असतं. हेक्टरी उत्पादन जरी कमी असेल तरी एकूण उत्पादन त्या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी या मळ्या शेतीच्या उत्पादनामध्ये कुशल कारागिरांची त्याला आवश्यकता असते. कलम करावे लागतात किंवा ऊतीवर्धनासाठी त्या ठिकाणी कुशल कारागीर लागतात. पिकांची छाटणी विशिष्ट कालखंडामध्ये करावी लागते. त्या बागेची आंतरमशागत करावी लागते. त्यासाठी कुशल अशा प्रकारच्या मजुरांची आवश्यकता असते. आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्वस्त दरातील कुशल किंवा अकुशल मजूर पुरवठा उपलब्ध असेल अशा उष्णकटिबंधीय हवामानामध्ये हा मळा शेतीचा प्रकार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यानंतर पुढचा एक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे सखोल उदरनिर्वाहक शेती प्रकार. या शेतीची व्याख्या करत असताना आपल्याला असं सांगता येईल, जी शेती दाट लोकसंख्या आणि निश्चित कालखंडामध्ये पाऊस पडणाऱ्या परंतु मर्यादित प्रमाणामध्ये आणि उच्च दर्जाच्या शेतजमिनीमध्ये कमीत कमी यंत्रसामुग्री आणि जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करून जास्तीत जास्त दर हेक्टरी उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो त्या शेतीला म्हणायचं सखोल उदरनिर्वाहक शेती. बघा, दाट लोकसंख्या असलेल्या कमी प्रमाणामध्ये शेतजमीन उपलब्ध असलेल्या आणि मर्यादित प्रमाणामध्ये पाऊस पडणाऱ्या प्रदेशामध्ये हा शेती प्रकार केला जातो. म्हणजे उष्णकटिबंधामधला हा प्रकार आहे. उष्णकटिबंधीय देशामध्ये शेती प्रकार जो आहे हा पावसावर अवलंबून आहे. आणि मग त्यामुळे पावसाचा लहरीपणा किंवा पावसाची अनिश्चितता याचा परिणाम या शेती उत्पादनावर निश्चितपणे त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. निश्चित कालखंडामध्ये पाऊस पडतो म्हणजे आशिया खंडामध्ये मान्सून पाऊस जो आहे त्या मान्सून पावसावर आधारित हा शेती प्रकार केलेला दिसून येतो. या आशिया खंडातील जे देश आहेत त्या देशांची लोकसंख्या ही आधीच या ठिकाणी जास्त आहे. मग त्यामध्ये भारत आहे, चीन, जपान, कोरिया, पाकिस्तान, श्रीलंका किंवा पूर्व आशिया खंडामधील जे देश आहेत या देशांची लोकसंख्या मुळात अगोदर जास्त आहे. लोकसंख्येची घनता प्रचंड आहे आणि वारसा हक्कानुसार शेतजमिनीचं विभाजन हा शेतीला एक लागलेला शाप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शेतीचे लहान लहान तुकड्यामध्ये विभाजन होतं. त्या शेतकऱ्याच्या मालकीची जमीन गावाच्या चारही बाजूला विखुरलेली असते. त्यामध्ये काही जमीन हलकी असते, काही जमीन भारी जमीन असते किंवा उलीत खाली असलेली जमीन असते. मग त्या वारसांना त्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये वाटा किंवा हिस्सा हवा असतो आणि त्यामुळे त्या शेतजमिनीचे लहान लहान तुकडे होत चालतात. मग अशा छोट्याशा शेतजमिनीमध्ये त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांना करावा लागतो आणि म्हणून शेताचा कोपरा न कोपरा हा लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी पर्वत उतारावर देखील पायऱ्या पायऱ्याची शेती देखील आपल्याला केलेली पाहायला मिळते. म्हणजे त्या मर्यादित शेतजमिनीमधून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, जंतुनाशके यांचा सर्रास वापर त्या ठिकाणी केला जातो आणि कमीत कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न या शेतीमधून केला जातो. त्याला सखोल उदरनिर्वाहक शेती या ठिकाणी म्हटलं जातं. शेतीमधून जी उत्पादनं घेतली जातात विशेषतः त्यामध्ये अन्नधान्याच्या पिकांना प्राधान्य दिलं जातं. कारण अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी त्या अन्नधान्याच्या पिकाची लागवड या ठिकाणी केली जाते. लोकसंख्या जास्त असल्यामुळे अन्नधान्याच्या पिकांना मोठी मागणी असते आणि म्हणून प्रमुख पिके जी आहेत ही अन्नधान्याची पिके या ठिकाणी घेतली जातात. त्याबरोबरच भाजीपाल्याची पिकं असतील, नगदी पिके असतील किंवा विविध प्रकारच्या फळांचे उत्पादन देखील या शेतीमधून घेतली जातात. अशा मिश्र स्वरूपाची उत्पादनं या शेतीमधून घेतली जातात. त्यातलं महत्त्वाचं जे पीक आहे या शेतीचं ते म्हणजे तांदूळ. तांदूळ हे या सखोल उदरनिर्वाहक शेतीचं प्रातिनिधिक किंवा मुख्य पीक आहे. आशिया खंडातील लोकांचं ते मुख्य खाद्य पीक आहे. या आशिया खंडातील देशामध्ये सर्वाधिक तांदळाचं उत्पादन होतं. त्यातल्या त्यात चीन किंवा भारतासारख्या देशामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते. या आशियातील देशामध्ये तांदळाचं सर्वाधिक उत्पादन होऊन देखील त्याचं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निर्यात अतिशय कमी असते. कारण ज्या देशामध्ये तांदळाचं उत्पादन होतं त्या देशांची लोकसंख्या अगोदरच जास्त असल्यामुळे स्थानिक मागणी जास्त असते आणि त्यामुळे उत्पादित तांदळापैकी जवळजवळ सर्व तांदूळ हा स्थानिक बाजारामध्ये विकला जातो आणि फारच थोडा तांदूळ हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व्यापारासाठी पाठवलेला आपल्याला दिसून येतो. या शेतीचं आणखी आपल्याला एक वैशिष्ट्य सांगता येईल की या शेतीमध्ये मानवी बळाचा वापर जास्त केला जातो. शेताचं क्षेत्र लहान असतं. या ठिकाणी कंबाईन यंत्र किंवा ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा वापर करणं शक्य होत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त शेतीची कामे ही मनुष्यबळाच्या सहाय्याने या ठिकाणी केली जातात. प्रसंगी प्राण्यांचाही वापर या ठिकाणी केला जातो.
म्हणजे मनुष्यबळावर आधारित ही शेती केली जाते. यामध्ये आशिया खंडातले बहुतेक देश जे आहेत हे अविकसित देश आहेत, मागासलेले देश आहेत. या मागासलेल्या देशामध्ये वापरली जाणारी शेती अवजारं जुनाट प्रकारची आहे आणि त्यामुळे पिकामध्ये योग्य प्रकारचं अंतर राखलं जात नाही. यामध्ये भारत, चीन आणि जपान हे 3 देश वगळता इतर देशामध्ये आजही पारंपरिक पद्धतीने हा सखोल उदरनिर्वाह शेतीचा प्रकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारत, चीन आणि जपानमध्ये आधुनिक अशा प्रकारच्या सुविधांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये ट्रॅक्टरचा सारखा यंत्राचा वापर केला जातो, कंबाईन यंत्राचा वापर केला जातो किंवा जलसिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न या देशामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या सखोल शेतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला नमूद करता येईल की दर हेक्टरी कमाल आणि दर डोळी मात्र किमान उत्पादन मिळतं. दर हेक्टरी कमाल म्हणजे जास्त उत्पादन मिळतं, कारण शेतामध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जातो, संकरित बियाणांचा वापर केला जातो, रासायनिक खतांचा वापर केला जातो, तणनाशक, कीटकनाशक यांचा वापर करून दर हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन या ठिकाणी मिळवलं जातं. परंतु त्या शेतकऱ्याच्या वाट्याला आलेली जमीन अतिशय अल्प असते आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याचं दरडोई उत्पादन हे अतिशय कमी असतं आणि म्हणून हे त्या शेतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. या उष्णकटिबंधीय देशामध्ये उदरनिर्वाहक स्वरूप या शेतीचं आपल्याला दिसतंय. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, कुटुंबाचा चरितार्थ चालविणे या उद्देशाने शेतीमधून विविध प्रकारच्या पिकांचं उत्पादन या शेतीमध्ये घेतलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे स्थलांतरित शेती. ही स्थलांतरित शेती करत असताना अरण्याच्या प्रदेशामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये, विशेषतः पर्वतीय क्षेत्रामध्ये, वनांच्या भागामध्ये ही स्थलांतरित शेती आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी जे लोक आहेत त्या अरण्यातील आदिवासी लोकांकडून हा शेती प्रकार केला जातो. आज त्याचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आपल्याला दिसतंय. मग या ठिकाणी शेती करत असताना अगोदर एखादा अरण्याचा भाग निवडला जातो, त्या ठिकाणचे वृक्षतोड करून त्याचा पालापाचोळा त्या ठिकाणी जाळला जातो. तेवढाच फक्त पोट्याचा पुरवठा जमिनीमध्ये होत असतो. अतिशय साध्या पद्धतीने पारंपरिक अवजारांचा वापर करून हा शेती प्रकार केला जातो. त्यामध्ये टोकदार काट्या असतील, लाकडी कोदळ असेल, लाकडी नांगर असतील, याच्या साहाय्याने जमीन उकरली जाते आणि त्यामध्ये बियाणांची पेरणी केली जाते आणि त्यापासून मिळणारं धान्य उत्पादन जे आहे त्याचा वापर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी केलेला आपल्याला दिसतो. त्या शेतीमध्ये मिळणारं उत्पादन जे आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं असतं, कारण कसल्याही प्रकारच्या आधुनिक सेवा सुविधांचा वापर या ठिकाणी केला जात नाही. पारंपरिक त्या ठिकाणी शेती प्रकार आपल्याला दिसतोय आणि घरातीलच धान्य जे आहे तेच बियाणं म्हणून या ठिकाणी वापरलं जातं. खते किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही आणि त्यामुळे मिळणारं उत्पादन अतिशय कमी असतं किंवा निकृष्ट दर्जाचं उत्पादन या ठिकाणी मिळतं. आणि दर 2-3 वर्षानंतर त्या शेतीमधून उत्पादन कमी यायला सुरुवात होते, शेतीची पोषण क्षमता कमी होते आणि म्हणून पुन्हा नव्याने एखादा अरण्याचा भाग निवडला जातो. त्या ठिकाणी पुन्हा ते वृक्षतोड करून त्याचा पालापाचोळा जाळला जातो. पुन्हा त्या ठिकाणी नव्याने शेती प्रकार विकसित केला जातो. पुन्हा त्या ठिकाणी असं 2-3 वर्षानंतर त्या शेतीची उत्पादकता कमी झाली की पुन्हा नव्यानं दुसरं क्षेत्र निवडलं जातं. अशा प्रकारे या शेतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला नमूद करता येईल. इथे पिकाऐवजी पीक क्षेत्राचीच बदल या ठिकाणी केली जाते, म्हणजे पिकाचं क्षेत्रच बदललं जातं. नवीन ठिकाणी पुन्हा शेती व्यवसाय या ठिकाणी केला जातो आणि म्हणून अनेक प्रकारच्या समस्या या स्थलांतरित शेतीमुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी या स्थलांतरित शेतीची पहिली समस्या आपल्याला अशी पाहायला मिळते की वनतोड करावी लागते आणि त्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास त्या ठिकाणी होतो. वनांचा ऱ्हास झाल्यामुळं त्या ठिकाणची असलेली सुपीक माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाते, म्हणजे मृदा धूप मोठ्या प्रमाणामध्ये होत जाते. पर्यावरणावर त्याचा अनिष्ट परिणाम त्या ठिकाणी होत जातो आणि म्हणून असा प्रकार जो आहे आता जगाच्या विशिष्ट भागामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. वनतोडीवर विविध देशांनी बंधनं लादल्यामुळे हा प्रकार आपल्याला फक्त आता अरण्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये विशेषतः विषुववृत्तीय अरण्याचा प्रदेश जो आहे त्या विषुववृत्तीय अरण्याच्या प्रदेशामध्ये वनाखालील जमीन ही या शेतीसाठी या ठिकाणी वापरलेली दिसते. त्याचबरोबर आशियातील काही भाग आहे, आग्नेय आशियाच्या प्रदेशामध्ये किंवा मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या भागामध्ये, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका खंडामध्ये स्थलांतरित शेतीचे प्रदेश आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. अशा प्रकारे या स्थलांतरित शेतीचे प्रदेश जे आहेत वनांच्या क्षेत्रामध्ये हा स्थलांतरित शेतीचा प्रकार आपल्याला दिसतो. बहुतेक देशांनी आता वनतोडीवर बंधनं लादल्यामुळे या शेतीचं प्रमाण कमी होत चाललेलं दिसतं. या शेती प्रकारांचं भौगोलिक स्पष्टीकरण देत असताना आपल्याला असं सांगता येईल की जगामध्ये आफ्रिका खंड जो आहे या आफ्रिका खंडामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला दिसते.
तुलनेने आशिया खंडामध्ये लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कमी असलेली दिसून येते. युरोप खंड आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये विस्तृत शेती क्षेत्र असूनही या ठिकाणी शेती व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे. कारण उत्तर अमेरिका किंवा युरोप खंड असेल, ऑस्ट्रेलिया खंड आहे, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायाचं प्रमाण जास्त आहे. आणि त्यामुळे या विकसित देशांमध्ये शेती व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण तुलनेने कमी आहे. या उलट विकसनशील देश किंवा मागासलेल्या देशामध्ये शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. या शेती व्यवसायावर काही घटकांचा परिणाम होतो. त्यामध्ये प्राकृतिक घटक आहे, त्यामध्ये मृदा प्रकार असेल, हवामान प्रकार आहे, पाणी पुरवठा असेल. या प्राकृतिक घटकांचा परिणाम होऊन शेती व्यवसायाचे प्रकार हे वेगवेगळे झालेले निर्माण या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि म्हणून शेतीचे हे विविध प्रकार त्या मृदा प्रकारानुसार किंवा हवामान प्रकारानुसार किंवा जलसिंचनाची उपलब्धता यानुसार त्याचे विविध प्रकार या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर मानवी घटक जे आहे त्या मानवी घटकाचा देखील शेती व्यवसायावर परिणाम होतो. मानवी घटकामध्ये मानवी श्रम आहे, बाजारपेठा आहेत. ज्या देशामध्ये मोठी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी एक स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असते, किंवा भांडवलाचा पुरवठा असेल, वाहतूक व्यवस्था आहे, साठवणुकीच्या शास्त्रोक्त पद्धती त्या ठिकाणी त्याचा परिणाम होत असतो, सरकारी धोरणाचा परिणाम या शेती व्यवसायावर होत असतो, किंवा लोकसंख्या असेल किंवा त्या शेत जमिनीची मालकी देखील या शेती व्यवसायावर परिणाम करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आता या शेती व्यवसायाचं जे वितरण आहे हे विषम अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये आता मानवाचा विकास होत गेला, आधुनिक तंत्रज्ञानामध्ये विकास होत गेलेला आपल्याला दिसून येतो. शेती करण्याच्या पद्धती असेल, पिकांच्या पद्धती असेल, पीक रचना असेल, यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे शेती प्रकार देखील बदलत गेलेले आपल्याला दिसून येतात. आता अलीकडच्या काळामध्ये ग्रीन हाऊस आहे, पॉली हाऊस आहे, यासारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करून नियंत्रित वातावरणामध्ये विविध प्रकारच्या पिकांचं उत्पादन घेणं आता शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर जलसिंचनाच्या विविध पद्धतींचा वापर करून देखील शेती प्रकारामध्ये आमूलाग्र असा बदल या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर संकरित बियाणांची पैदास निर्माण केली जाते, सुधारित रोपट्याची निर्मिती केली जाते. आणि त्यामुळं त्या झाडांचा आकार असेल, रोपट्यांचा आकार असेल हा मर्यादित राखला जातो. फळांचं उत्पादन असेल तर त्यामध्ये त्या फळांचा आकार, रंग, चव, वजनामध्ये ही फळं सारख्या आकाराची निर्माण होतात. त्यासाठी संकरणाचा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. आधुनिक अशा या तंत्रज्ञानाच्या विकासामुळं कीटकनाशके असतील, जंतुनाशके असतील किंवा रासायनिक खतं असतील त्याचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये केला जातो आहे. आणि त्यामुळे शेती प्रकारामध्ये दिवसेंदिवस अशा प्रकारे बदल होत चालला आणि नवीन नवीन शेती प्रकार हा मानवाकडून विकसित होत गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अशा प्रकारे या ठिकाणी या प्राथमिक व्यवसायांची माहिती आपल्याला पूर्ण या ठिकाणी पाहायला मिळते. अशा प्रकारे हे प्रकरण या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. धन्यवाद.